संगीता भालेरावांची रुपाली चाकणकरांसह सोनाली गाडींविरोधात महिला आयोगातच तक्रार. चाकणकरांकडून जीवितास धोका, संगीता भालेरावांचा आरोप. तर भालेरावांकडून काही दिवसांपूर्वी चाकणकरांवर फेसबुकवर पोस्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची 20 मिनिटे चर्चा. शिंदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शहांची भेट. शहांकडे भाजपामधील मंत्री आणि आमदारांकडून अजितदादांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त. दादा भाजप आमदारांविरोधात नेत्यांना ताकद देत असल्याचा आरोप. सूत्रांची माहिती. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत विरोधात गंभीर आरोप. विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याची मागणी. उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचा एन्काउंटर. सीबीआय चौकशी व्हावी. आरोपी अमोल खोतकरच्या वडिलांची मागणी. संभाजीनगरमध्ये शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर. दरोड्यामधील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य. संजय शिरसाट यांचा आरोप. नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज मारल्यानं तरुणाला मारहाण, डोक्याला दुखापत झाल्यानं नसीम शहा या तरुणाचा मृत्यू. चौघांवर गुन्हा दाखल. राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, रायगड, कोल्हापूर, पुणे, साताराला रेड अलर्ट. तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट. पावसामुळे राज्यात 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा मातीमोल. घरांमध्ये पाणी शिरलंय. खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा. भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली. दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी. पुण्याच्या चाले गावातील पूल पाण्याखाली. 16 गावांचा संपर्क तुटला. पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद. राज्यात आतापर्यंत पावसाचे 9 बळी. पुण्यात 3, ठाण्यात 2घांचा मृत्यू. तर लातूरमध्ये शेतात काम करत असताना वीज पडून 2घे मृत्युमुखी. देशामुळे राज्यात ठिकठिकाणी रस्ते बंद. पुढील 3 दिवसात होणाऱ्या परीक्षा स्थगित करा. जयंत पाटलांची सरकारकडे मागणी. देशभरामध्ये कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण. राज्यात 69 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 37 नवे रुग्ण. तर कोरोनामुळे देशात 11 तर राज्यात 5 मृत्यू. मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवण्याला मारहाण. वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा. 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासाच्या आतील असल्याची माहिती. फरार असताना राजेंद्र हगवण्याला मदत करणाऱ्या 5 जणांना अटक. प्रीतम पाटील, बंडू फाटक, राहुल जाधव, अमोल जाधव आणि मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल.